बुलढाण्यातील गाही गावात टक्कल व्हायरसचं थैमान. अवघ्या 3 दिवसात टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत. सध्या राज्यात आरोग्य प्रशासन चीनमध्ये आलेल्या विषाणूमुळे अलर्ट मोडवर आहे. दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात काही गावांमध्ये एका विचित्र आजाराच्या साथीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा गावामध्ये 3 दिवसांमध्ये अनेकांना टक्कल पडल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत आरोग्याचं सर्वेक्षण सुरू केले, परंतु हा नेमका काय प्रकार आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. गावात जवळपास 50 व्यक्तींना अचानक केस गळती सुरू झाली आहे. काही दिवसात त्यांची टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झालेले आहेत. हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे याबाबत सगळीकडे चर्चा असून एकच खळबळ उडाली आहे, तर गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. त्यामुळेच आता बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात आजारानं थैमान घातल्याचं समोर आलंय. गावातील कुटुंब या व्हायरसचे बळी पडत आहेत आणि सुरुवातीला डोकं खाजवण्यासारखी लक्षणं दिसून येत आहेत. त्यानंतर हळूहळू केसगळती सुरू होते. तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरत असलेल्या पाण्याचे नमुने घेण्यात आलेत आणि ते तपासासाठी पाठवण्यात आलेत. पाण्याचा अहवाल आल्यानंतरच हा नेमका प्रकार काय आहे हे समजणार आहे. आणि विशेष म्हणजे केसगळतीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. नागरिकही खाजगी डॉक्टरकडे उपचार घेत आहेत. पाण्याचा स्रोत दूषित आहे का याचा तपास सुरू असून पाण्याचा जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. काही रुग्णांनी त्वचारोग तज्ज्ञांकडे उपचार घेतले असता शॅम्पूमुळे असा प्रकार होऊ शकतो अशी माहिती मिळाली, मात्र याला कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही. 3 दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे. तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे. त्यामध्ये बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे. मी रामा पाटील खारकर, सरपंच संघटना शेगाव तालुका अध्यक्ष. गेल्या 10 दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे. त्याच्यात केस गळती होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले. एकदा केस गळती चालू झाली की 5 ते 6 दिवसात पूर्ण टक्कल होते. या बाबतीत मी परवा दिवशी आपले गीते साहेब DHO यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना पत्र पण दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा.